काकेच्या वा देवा महाराजा. अरे जोरात नाही जाऊच्यात. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज जरा वेगळा लुक आहे आणि सगळी तयारी चालू आहे. धावपळ चालू आहे म्हणजे होळीची. तुम्हा सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा. आणि आज आता मी चालू आहे होळीची पूजा करायला, होलिकाची पूजा करायला. तर सगळी तयारी झालेली आहे. ही बघा तयारी सगळी. हे होळीचं ताट, सगळं नारळ वगैरे, जो होळी टाकायला हार वगैरे होईला आणि इथे हे होळीला हा नैवेद्य. तर असं सगळं तयारी झालेली आहे. आणि आज मगाशी आम्ही जाऊन स्टेशनला जाऊन उद्याची तयारी पण केलेली आहे. उद्याचं काय काय आणलं ते बघून घेऊया आपण. ही आपल्या आणायची पिचकारी, ही अद्विकाची पिचकारी आणि हे फुगे, हे ऑर्गॅनिक कलर जे सेंटेड आहेत, आणि पिशव्या आणि हे कलर. असं सगळं घेतलेलं आहे, तयारी झालेली आहे. आणि आमच्या अद्विकाला ही पिचकारी भेटणार नव्हती. पिचकारी, अद्विकाची पिचकारी एका मुलीने उचलली, कारण आम्ही घ्यायला वयला गेलो आणि रेट काढून मग आम्ही दुसऱ्या दुकानात दुसरी बघायला गेलो. तेव्हा अद्विकाला नेमकी नंतर परत आपण आम्ही रिटर्न गेलो तेव्हा त्या मुलीने एका उचलली आणि अद्विकाचं तोंड असं पडलेलं. आणि नेमकी तिने नंतर महाग असल्यामुळे ठेवली नाही, लगेच उचलली आम्ही. दोघं पण तयार झाले. बघा कसली डिझायनिंग करतोय? हो, सरप्राईज आहे. आणि हिची पण तयारी झालेली आहे. दिदी आलेली आहे, आसू आलेली आहे. आता प्रणाली तयारी करते आणि मग आम्ही होळीची पूजा करायला जाऊ. होम लावलेला आहे, होम पेटवला नाही, तयारी करून ठेवलेली आहे. आता जाऊन पूजा करूया आधी आणि मग होळीत नारळ टाकायचा आहे. लवकर आटून पूजा करून घेतो. चला, आमची आजी नजर काढते. आम्ही काळे तीळ घेऊन नजर काढतो आणि मग हे होळीत टाकणार आहोत. हा आपण बघतोय तो आपल्या मुंबईतील होम, म्हणजे मुंबईतील होळी कशी असते ती आता आपण बघतोय. हा होम सजवला जातो की आतमध्ये लाकडं वगैरे जे असतात ती बांधून घेतली जातात. त्याच्यावरती गवताच्या पेंड्या रचल्या जातात, त्या बांधून घेतल्या जातात. आणि आतमध्ये एक ऊस जो असतो तो बांधला जातो आणि त्याच्याबरोबर शेणी लावल्या जातात, हार लावला जातो, आंब्याचा टाळा लावला जातो, 5 नारळाचं तोरण लावलं जातं, बत्ताशे लावले जातात, गोडाधोडाचं नैवेद्य दाखवलं जातं, दिवा लावला जातो. अशी व्यवस्थित अशी पूजा केली जाते. त्या होमाला बाजूने रांगोळी काढली जाते. असं मस्तपैकी सजवला जातो. तर आता आपण आलेलो होमाची पूजा करायला. तर प्रणाली पूजा करून घेते. तर पूजेचं कारण असं असतं की या होलिका जी आहे त्या होलिकाची पूजा केली जाते, कारण आपल्यावर काही संकट असतील ती या होळीमध्ये जळून खाक व्हावीत, याचा उद्देश असा असतो. आणि ही अशी आता पूजा सगळी चालू आहे. तर आता ही पूजा झाली की मग नंतर एक गारणं घातलं जातं. जसं गावी गारणं घातलं जातं तसं मुंबईत घातलं जातं. आता ही जी होळी आहे ही आमच्या 2 सोसायटीची आहे. म्हणजे
आमच्या ज्या 2 सोसायटी आहेत, 2 वेगवेगळ्या सोसायटी आहेत. तर बिल्डिंग नंबर 165 ब आणि बिल्डिंग नंबर 166 अ या 2 सोसायटींची मिळून ही एक होळी आहे. तर ज्यांना जसं जमेल तसे सगळे येत आहेत आता हळूहळू आणि त्या होमाची पूजा करून मग त्याला जो नैवेद्य असतो, जो घरी काढलेला असतो, म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य खास यासाठी बनवला जातो. हा नैवेद्य आहे बघा, आता इथे ठेवलेला आहे. तसा नैवेद्य होळीला आता दाखवणार आहेत. आता जे हळूहळू सगळे येत आहेत सोसायटीतले मेंबर. आता हा आमचा नैवेद्य पण प्रणाली दाखवून घेते. स्वतः आमचा नैवेद्य ठेवलेला आहे. सगळेजण असे नैवेद्य दाखवून घेतील आणि मग नंतर आता आम्ही पडव्याने जी होमाच्या भोवती तांब्यातून पाणी घेऊन होमाच्या तांब्यातून पाणी सोडलं जातो. तर आमच्या इकडच्या त्या सोसायटीतली मंडळी हळूहळू जमा झालेली आहेत, आलेली आहेत सगळी. आई पण आलेली आहे, सगळेजण आलेले आहेत, बायका सगळेजण उतरलेले आहेत. आणि अशा प्रकारे आता गारणं घातलं जाईल. जसं गावी गारणं घातलं जातं तसं मुंबईतही गारणं घातलं जातं, तसं गारणं घातलं जाईल. आणि मग हे गारणं घालून झाल्यावरती प्रत्येक त्याचे जागेचा नारळ, होळीचा नारळ, असं सगळ्याचे नारळ दिले जातील. आणि मग ते नारळ देऊन झाले की मग होम पेटवला जाईल. सामूहिक होळी या ठिकाणी होत आहे. जागेचा आपण जागेच्या महाराजाला आपण घराणे घालतो. हे जागा महाराज या जागेचं जे काय आहे ते आम्ही नंतर होईल तर होईल, पण सध्या आमची होळी मान्य करून घे. होय महाराज. अरे होय महाराज, तुम्हाला बोलता येतं की नाही? मारीन तुम्हाला. गणपती बाप्पा. इमारत क्रमांक 166 ब आणि 166 अ या दोन्ही बिल्डिंग आपण जागेचा होळीचा नारळ देतोय, मान्य करून घे आणि सगळ्यांना सुखात ठेव. होय महाराज. साजरो करतो. पोरा डारा म्हातारे कोणतरी सगळ्या लेडीज महिला सांभाळतो रे बाबा. इडा पिडा असेल, काकडा तिकडा असेल सगळ्या दूर कर. सगळ्यांच्या वतीने सगळ्यांनी नारळ ठेवले. त्यांच्या मनाचं काय असेल सगळ्या इच्छा पूर्ण कर रे बाबा. परीक्षा दिलेल्या सगळ्यांना परीक्षेत चांगला रिझल्ट येऊ दे रे बाबा. कोणाचं काय ए बाबा, कोणाचा काय नवं रे बाबा. जागा किती होईल? नारळ दिले त्याचे नारायण मनातल्या मनात झाला. सगळ्यांच्या वतीने घातलेले बघ होळी महाराज. सगळ्यांनी नारळ ठेवले, सगळ्यांनी मान्य करून घे आणि सगळ्यांना सुखात आनंद ठेव. जरा
तर आता गारण घालून झालेलं आहे आणि गारण घालून झाल्यावरती आता सर्व जेवढे हजर आहेत तेवढे सगळे या होमाच्या भोवती प्रदक्षिणा घालतील. सो आता प्रदक्षिणेला सुरुवात झाली. जवळजवळ 5 प्रदक्षिणा घातल्या जातील आणि मग नंतर हा होम पेटवला जाईल. सो आता प्रदक्षिणा घालतात. तर प्रदक्षिणा घालता घालता असे एकेकाच्या बैलाला ढोल वगैरे असं बोलत प्रदक्षिणा घालतात. तर या प्रदक्षिणा झाल्यावरती होम पेटवला जाईल. आता होम पेटवायला घेतलेला आहे. अशा प्रकारे होम पेटवत आहेत आणि हा होम पेटवल्यावरती मग आम्ही आता जे नारळ काढलेले आहेत म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरातला नारळ या होमात टाकला जातो. म्हणजे होलीला एक नारळ दिला जातो. या होमाला तो नारळ देतो. तसा प्रत्येक जण आता नारळ देईल आणि मग पाया पडून वगैरे सगळे प्रसाद जो असेल तो प्रसाद वाटला जाईल आणि प्रसाद वाटून झाला का प्रत्येक जण आपापल्या घरी जातील. हा असा कार्यक्रम एक साधारणतः होळीचा असतो जो मुंबईतला असतो. गावी याच्यापेक्षा वेगळा कार्यक्रम असतो कारण गावी जर तुम्ही बघाल तर होम पेटवल्यावरती ते जागरण केलं जातं, भजन म्हटलं जातं किंवा काही अजून काही प्रकार केले जातात. वेगवेगळे खेळ वेगवेगळ्या गावानुसार वेगवेगळ्या प्रथा रीतिरिवाज वगैरे असतात त्यानुसार सगळं केलं जातं. तसं मुंबईत केलं जात नाही. मुंबईत होम पेटवला, पाया पडलो, नारळ दिला का प्रत्येक जण आपापल्या घरी येईल. सो आम्ही ते आता इकडे आम्ही जे आहे ते आम्ही भाड्याने राहतोय. पण जे आमची बिल्डिंग आहे रेडिओलपला गेली तिथे आम्ही राहायचो जुन्या ज्या आमच्या बिल्डिंगमध्ये. तिकडे आम्हाला वेगळा एक प्रसाद बनवला जातो. भेळ असायची मस्त असं छान असं असायचं. पण आता इकडे सध्या लाडू हा प्रसाद आहे. मोतीचूरचा लाडू हा प्रसाद घेतात आहे. आता आम्ही पाया पडून सगळेजण प्रत्येक जण आपापल्या घरी जाऊ आणि मग आपण घरी गेल्यावर आराम करू आणि उद्याची रंगपंचमी म्हणजे मुंबईची रंगपंचमी आणि धुळवड म्हणजे धुलीवंदन जे आहे ते आपण बघणार आहोत. सो आता आम्ही आराम करतो आणि आपण उद्या भेटू परत. तर उद्या आपण रंगपंचमी कशी खेळली जाते ते बघणार आहोत. तर चला आता आपण आराम करूया. काल तुम्ही बघितलं की मुंबईतली होळी कशी असते. मुंबईतली होळी म्हणजे होम कसा लागतो. आणि आज बघूया की मुंबईतली रंगपंचमी कशी असते. रंगपंचमी म्हणण्यापेक्षा रंगपंचमी आपल्या गावाला 7 दिवसांपासून असते. आता मुंबईत ते दुसऱ्या दिवशी लगेच करतात. त्याला धुळवड म्हणतात म्हणजे थोडक्यात धुलीवंदन. तर ते बघूया. आता आपली जरा मंडळी बाहेर गेली ती कशी काय काय मजा करतात ते बघूया. चला. अरे दाब तो हाताने दाब. इकडे अरे मारू नको बिकू.
चिकन अरे जोरात नाही तवच्यात घसरशील तऊ आपण अरे जोरात दाब, जोरात हातातच दाब. त्यात जोरात नाही अरे हातातच दाब. हा एवढा मोठा कोण कलर दादाकडे आता बघ. तर पुढे पुढे बाहेर होतं ना. ही बंदूक तुझी पिचकारी कुठे? तर आम्ही आजचा स्पेशल मेनू हा आहे पिझ्झा. ताऊ आणि ताईसाठी आईने केलेला पिझ्झा. थांब ताऊ ताऊ थांब. ताऊला पाहिजे होता चिकन पिझ्झा, आम्ही बनवलाय कॉर्न पिझ्झा. आणि भाऊ बोलला परीक्षा चालू आहेत, परीक्षेचा अभ्यास बघा. काय लिहितो तोंडाने बोल स्पेलिंग मी गेलं इंग्लिश पेपर आहे ना, इंग्लिश आहे ना उद्या पेपर. हा इंग्लिश आणि ग्रामर मिक्स दोन्ही येऊ द्या. मिक्स एका लिहिले तो हू सेड टू हूम कोण कोणास म्हणाले ओ टॉमी इज लॉस्ट कोण बोललं ताऊला येतं ते. हा राईट तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की होळी कशी झाली, म्हणजे होम कसा झाला आमच्या इकडचा, आणि नंतर मुलांनी केलेली धुलीवंदनातली मजा बघितली, आणि आता त्यांचा अभ्यासही बघितला तुम्ही, कारण परीक्षा चालू आहेत. तर सगळ्यांना मुलांना आपण ऑल दी बेस्ट देऊया, त्यांचा पेपर चांगले जाऊ देत त्यांना, आणि याच नोटवरती आपण आजचा ब्लॉग इथे थांबवूया. तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आमचे व्हिडिओ व्हायरल व्हावे असं वाटत असेल तर आमच्या व्हिडिओला कमेंट करायला, लाईक करायला विसरू नका. आमचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.